273 ची तुमची हक्कभंगाची सूचना। अध्यक्ष महोदय, आपल्या विधानमंडळाचे एक नावलौकिक, एक प्रतिष्ठा या ठिकाणी एक वेगळी असून महाराष्ट्र विधानसभा नियम 273 यानुसार श्रीमती सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग या ठिकाणी मी मांडत आहे। अध्यक्ष महोदय, स्टँड अप कॉमेडी कुणाल कामरा यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि 2,63,00,000 रुपयाचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या बद्दल वैयक्तिक टीका आणि अवमान करणारे गाणे त्या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये त्या ठिकाणी गायले आणि त्याचे पडसाद विधिमंडळामध्ये या ठिकाणी उमटले आणि विधिमंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या अटकेची त्या ठिकाणी मागणी केली। अध्यक्ष महोदय, यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याबद्दल कोणालाही पाठीशी आम्ही घालणार नाही आणि म्हणून या विधिमंडळाला आश्वस्त केलं का संबंधित व्यक्तीवर कठोर कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने निवेदन केल्यानंतर, घोषणा केल्यानंतर परत त्या ठिकाणी सोशल मीडियावरती त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने परत ते वक्तव्य त्या ठिकाणी केलं आणि सोशल मीडियावरती उबाटा गटाच्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी त्या ठिकाणी आपली बैठ देत असताना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विधानमंडळामध्ये जे वाक्य मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री यांनी केलं त्याची एक प्रकारे टिंगल उडवण्याचं काम सुषमा अंधारे यांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने आमच्या विधिमंडळाचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करणार आहे का जर कुणीतरी अशा पद्धतीने परत ते वक्तव्य त्या ठिकाणी हेतू पुरस्कार जर करीत असतील तर खऱ्या अर्थाने याची नोंद खऱ्या अर्थाने आपण घ्यावी आणि श्रीमती सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मान्य करावी व ती विशेष अधिकार समितीकडे पाठवावी का जेणेकरून भविष्यामध्ये या विधिमंडळामध्ये जे ज्या घोषणा झाल्या, जे जे वाक्य या ठिकाणी झाले, आदरणीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलले आणि म्हणून भविष्यामध्ये कुणी या विधिमंडळामध्ये झालेल्या प्रकाराचं कुठेतरी बैठ देऊन त्याचं टिंगल करणार नाही यासाठी मी हक्कभंग त्या ठिकाणी आणत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्मान्य सदस्य रमेश बोरनारे साहेबांनी जे हक्कभंगाची सूचना मांडलेली आहे त्याच्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहामध्ये यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। मागे अर्णव गोस्वामीच्या संदर्भात सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी हक्कभंग मांडलं होतं। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य झाल्या प्रकरणी आणि या सभागृहाची प्रथा परंपरा आहे की सन्माननीय आर पाटील साहेब गृहमंत्री असताना जेव्हा त्यांनी विधानसभेमध्ये डान्सबार बंदीच्या संदर्भामध्ये घोषणा केली तेव्हा बाळ बालक समितीचे अध्यक्ष मंजितसिंग सेठी यांनी त्यांच्या बायकांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जे हक्कभंग मांडलं होतं त्याला विरोधी पक्षात असताना हक्कभंग मांडला सरकारच्या गृहमंत्र्याबद्दल अवमान केल्याप्रकरणी आणि विरोधी पक्षनेते नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्याला पाठिंबा दिला होता। हा इतिहास आहे या सभागृहाचा अध्यक्ष महोदय। आणि अशा पद्धतीने जेव्हा ही घटना घडली आणि जेव्हा सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्याच्या भावना संतप्त होत्या तेव्हा जेव्हा सभागृहाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की अशा पद्धतीचे वक्तव्य मी खपून घेणार नाही आणि जे दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करू, अशा पद्धतीची अराजकता मी पसरू देणार नाही,
तेव्हा या विधिमंडळाची टिंगलटवाडी करून जणू काही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला, या सभागृहाच्या शब्दाला काही किंमत नाहीये असं वक्तव्य करून त्यांनी ज्या पद्धतीने या सभागृहाचा अवमान केलेला आहे, अध्यक्ष महोदय, त्याची गंभीर दखल या सभागृहाने घेतली पाहिजे. आणि मी आपल्याला एकच लाईन वाचून दाखवतो आपल्या हक्कभंगाची की सभागृहाचा अवमान या संकल्पनेची व्याप्ती मोठी आहे. कदाचित कोणत्याही विशेषाधिकार भंग न होताही सभागृहाचा अवमान होऊ शकतो. खरे तर सभागृहाचा अवमान हा शब्दाची नेमकी व्याख्या करता येत नाही. विशिष्ट परिस्थितीत केलेली एखादी कृती अवमानक निर्देशक नसेल, त्या परिस्थितीत ती असेलही. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास अवमान झाला किंवा नाही याचा निर्णय देण्याचे काम विधिमंडळाच्या संबंधित सभागृहाला सोपवणे इष्ट ठरते. माझी विनंती आहे की अशा पद्धतीची जर वक्तव्य रोज जर कोणी करत गेला, उद्या सभागृहाचं काही अस्तित्व राहणार नाही. उद्या कोणी सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहात कुठलाही निर्णय घेतला तर त्याचे टिंगलटवाडी हे लोक करतील. त्यामुळे याला कुठेतरी निर्बंध बसावं. म्हणून सन्माननीय सदस्य रमेश बोरनारे यांनी जे हक्कभंग मांडलेला आहे ते आपण हक्कभंग समितीकडे पाठवावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. पराग पाटील यांच्या संदर्भात सभागृहाच्या बाहेर अपशब्दाचा उपयोग केल्यानंतर हक्कभंग मीच मांडला आणि एक मात्र अधोरेखांकित केलं पाहिजे की सर्व सभागृहांनी एकमत केलं की शिक्षा सुद्धा त्वरित दिली पाहिजे. हक्कभंगामध्ये अडचण सर्वात मोठी ही आहे की हक्कभंग अध्यक्ष महाराज आपण स्वीकारतो, त्या संदर्भातले निर्णय इतक्या उशिरा होतात की हक्कभंग हे आयुधच बोथट झालं अध्यक्ष महाराज. आणि म्हणून हक्कभंग तर स्वीकारावाच. सर्व सभागृहाचे याबद्दल एकमत असणार आहे, पण अध्यक्ष महाराज या संदर्भातली शिक्षा देण्याचं काम नैसर्गिक वाजवी संधी देऊन हे सुद्धा ताबडतोब केलं पाहिजे. आवश्यकता असेल तर आज हक्कभंग समितीच्या अध्यक्षाची निवड झालेली नाही तर विधानसभेच्या अध्यक्षांनी हक्कभंग समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यवाही उद्यापासून सुरू केली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या सभागृहाची कोणतीही किंमत अध्यक्ष महाराज राहणार नाही आणि त्याचा इतका दुष्परिणाम होईल की नंतर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही परिस्थिती आटोक्यात आणता येणार नाही. ठीक आहे. संविधानावरची चर्चा. हक्कभंगाचा निर्णय अध्यक्ष महोदय घेतील, त्यांच्याकडे सादर केलाय. भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली हक्कभंग स्वीकारलेला आहे, त्याच्यावरची कारवाईचा निर्णय जो आहे तो माननीय अध्यक्ष महोदय घेतील. त्याने स्वीकारलंय सांगितलं ना सुधीर भाऊ, मी सांगितलं हक्कभंग स्वीकारला आहे. पुढची जी आपण सूचना केली ती लवकरात लवकर कारवाई संबंधात अध्यक्ष महोदय निर्णय घेतील. चला संविधानावर